यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। संभाजीनगरमधून भाजप नगरसेवक राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न अयशस्वी ठरलेले आहेत। राजू शिंदेंसह 16 नगरसेवकांनी भाजपला या ठिकाणी रामराम केलेला आहे। रावसाहेब दानवे आणि अतुल सावे यांनी राजू शिंदेंचं मन वळवण्याचे जोरदार प्रयत्न केले होते, मात्र त्यांना यामध्ये अपयश आले। राजू शिंदे आपल्या समर्थक नगरसेवकांसह आता ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय। आपण पाहत होतो काल खरं तर अतुल सावे यांच्यासह रावसाहेब दानवे यांनी सुद्धा राजू शिंदेंना समजावण्याचे प्रयत्न केले होते। संभाजीनगरच्या विमानतळावर रावसाहेब दानवे आणि राजू शिंदेंमध्ये चर्चा झाली होती, मात्र तरी सुद्धा राजू शिंदे हे आता ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। एकूणच भाजपला त्यांनी रामराम दिलेला आहे। भाजपला खरं तर हा मोठा धक्का मानला जातोय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजू शिंदे यांना समजावण्यामध्ये, त्यांची मनधरणी करण्यामध्ये भाजपला हे अपयश आलेलं आहे आणि ठाकरे गटाला या ठिकाणी राजू शिंदे यांच्या रूपाने कसा फायदा होतो तेही पाहणं आगामी काळामध्ये अतिशय महत्त्वाचं असणार आहे। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची डोकेदुखी खरं तर राजू शिंदे यांच्यामुळे वाढणार होती, कारण राजू शिंदेंना जर तिकीट दिलं असतं तर शिरसाटांचा प्रश्न होता। त्यामुळे भाजप समोर, महायुती समोर ही मोठी कोंडी होती आणि अखेर फटका हा भाजपला आता बसलेला आहे। राजू शिंदे आणि त्यांच्यासह 16 नगरसेवक यांनी भाजपला रामराम ठोकलेला आहे आणि ते ठाकरे गटामध्ये आता प्रवेश करणार आहे।